मिरज मालगाव मार्गावर दिंडीवेसजवळ पुलाचे काम असल्याने पुलाशेजारी तयार करण्यात आलेला वळणाचा पर्यायी रस्ता पावसाळ्यात दुसऱ्यांदा वाहून गेलाय। ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी पाईप न घालता पर्यायी रस्ता केल्यामुळे जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा हा रस्ता वाहून गेलाय। म्हणून या मार्गावरील दुचाकी व लहान चारचाकी वाहने सांगलीकर मळ्यामार्गे सोडण्याचा तसेच अवजड वाहने सुभाषनगर आडवा रस्ता टाकळी रोड मार्गे सोडण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलाय। बांधकाम अधिकारी व मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मिरज मालगाव मार्गावर दिंडीवेसजवळ ओढ्यावर पुलाचे काम सुरू आहे। पुलाशेजारी वळणाचा पर्यायी रस्ता करताना पाईपलाईन टाकण्यात आल्या नसल्याने हा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला। त्यामुळे या मार्गावरील वाहनधारकांचे मोठे हाल होत आहे। नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होते। याबाबत मिरज सुधार समितीने बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक कार्यकारी अभियंता किशोर पवार यांच्या दालनात सुधार समिती कार्यकर्ते व नागरिकांची बैठक झाली। शहरात येण्यासाठी पर्यायी रस्ता याबाबत चर्चा झाली। सांगलीकर मळ्यातील रस्त्याची डागडुजी, रस्त्याशेजारी झाडे झुडपे हटवून या मार्गावर दुचाकी व लहान चाकी वाहने सोडण्याचा तसेच अवजड वाहने सुभाषनगर आडवा रस्ता टाकळी रोड मार्गे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। वाहनधारकांना तशा सूचना करण्यासाठी सुभाषनगर चौकात तसेच दिंडीवेस चौकात मोठे फलक लावण्यात येणार असल्याचे तसेच या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे सहाय्यक अधिकारी अभियंता किशोर पवार यांनी सांगितले। यावेळी शाखा अभियंता धैर्यशील रणदेवे, मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, राजेंद्र झेंडे, सुनील गुळवणे, अभिजित दाणेकर, वसीम सय्यद, धनंजय शिंदे, नरेश सातपुते यांच्यासह नागरिक उपस्थित होते। मी तेच सांगालो साहेब, काम उन्हाळ्यात करायचं होतं, डीपीआर मध्ये डुप्लिकेशन होऊ शकत होतं। शासनाचा निधी आपल्या राज्य शासनाचा वाया जाऊ नये म्हणून थांबण्याची सूचना मान्य शासनाचे तुम्ही पैसे वाचवायसाठी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 4 महिन्यामध्ये या परिस्थितीचा अभ्यास मिरज मालगाव रस्त्याच्या पुलाचे काम सुरू आहे, पण पुलाशेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वळणाचा रस्ता करण्यात आला होता, पण त्या वळणाच्या रस्त्यात पाईप नसल्यामुळं तो रस्ता एका पावसाळ्यात वाहून गेलेला आहे। त्यामुळं मिरज मालगाव रस्त्यावरील जे रहिवासी असतील किंवा मिरज पूर्व भागाला जाण्यासाठी रहिवासी असतील त्यांचे प्रचंड हाल होत आहे। या संदर्भात मिरज सुधार समितीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता। त्या अनुषंगानं आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता किशोर पवार सर यांच्या दालनामध्ये बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आता जो प्रकार घडलेला आहे या संदर्भात वाहनधारकांना कशा पद्धतीने कमीत कमी त्रास या रस्त्यावर कशा पद्धतीने करता येईल यासंदर्भात चर्चा झाली। या ठिकाणी चर्चेमध्ये असं ठरलं की सांगलीकर मळामध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यावर लहान वाहनं असतील, दुचाकी वाहन असतील किंवा चारचाकी लहान वाहनं असतील, त्या सांगलीकर रस्त्यावर वाढवण्याचा निर्णय झाला। त्याच पद्धतीने जे मोठी वाहने असतील, बसेस असतील, ट्रक्स असतील, डंपर असतील, ही जे वाहने आहेत ते सुभाषनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपासून ते टाकळी रोड मार्गे ते मिरजेत येण्यासंदर्भात निर्णय झाला। या संदर्भात वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली। या संदर्भात काही ठिकाणी बोर्ड लावावं लागणार आहेत, काही ठिकाणी रस्ता डागडुजी करावी लागणार आहे, सगळ्या संदर्भात चर्चा झाली। लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी सांगलीकर मळाचा जो रस्ता असतील किंवा त्या ठिकाणी सुभाषनगर चौकामध्ये जो बोर्ड लावण्याचा विषय असेल वाहनधारकांना सूचनेसंदर्भात या संदर्भात चर्चा झाली आहे। या याच्यातून जेणेकरून नागरिकांना या मिरज मालगाव रस्त्यावर येणार मिरजेत येणार नागरिकांना कशा पद्धतीने कमीत कमी त्रास होता येईल या संदर्भात निर्णय आम्ही झालेला आहे। दिवेस येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे बांधकाम चालू आहे। पुलाच्या बांधकामाकरिता वळणमार्ग तयार करण्यात आला होता, परंतु अतिवृष्टीमुळे ते वळणमार्गाचं वारंवार नुकसान होत आहे। त्यामुळे ते वळणमार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियोजन केले जात आहे। या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे मिरज मालगाव रोड हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि बंद झालेला आहे। हे येणाऱ्या पाण्यामुळं इथला रस्ता वाहून गेलेला आहे। PWD अंतर्गत हा येणारा रस्ता पुलाच्या कामासाठी गेले 6 महिने झाले बंद आहे आणि बंद अवस्थेतच आहे। ह्या रस्त्याचे काम निष्क्रिय ठेकेदारांनी हे काम पूर्णपणे असंविधानिक केलेलं आहे। त्यामुळे येथील जाणाऱ्या नागरिकांना आणि पुढील एक 15 ते 16 गावांना याचा खूप त्रास होत आहे। तरी प्रशासनाने व PWD अधिकाऱ्यांनी जातीने ते हजर राहून या कामाची दखल घेऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, एवढीच या सामान्य नागरिक म्हणून मी सर्वांना विनंती करतो। अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे असे पालकमंत्र्यांना मी नम्र विनंती करत आहे।
येणाऱ्या काही दिवसात आता इथून पुढे तर मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे। ही तर फक्त पावसाची सुरुवात चालू झालेली आहे आतापासून, ही लहर आहे। इथून पुढे येणाऱ्या पिक्चर आम्ही बाकी आहे। या पावसाचं पाण्यानं होणाऱ्या नागरिकांना जीवितहानी जर झाल्यास त्याला जबाबदार कोण?